डॉक्टर, खरं तर प्रतिपतचंद्र आत्ता आपण वेबसिरीजचा उल्लेख केला, ती खरंच खूप वेगळी आणि चांगली गोष्ट या प्रतिपतचंद्रबद्दल घडलेली आहे. ती म्हणजे सिक्रेट्स ऑफ चिलेदार. जे लोक वाचत नाहीत, वाचक नाहीत, पण ज्यांना सस्पेन्स थ्रिलर आवडतं ते आता मोठ्या प्रमाणात ही वेबसिरीज बघतात आहेत. तर वेबसिरीजमध्ये एकदा तुम्हाला अप्रोच झाल्यावर मग तुमचा काही सहभाग होता का? कथानकात म्हणा किंवा आणखीन काही कुठल्या पद्धतीने वेबसिरीजमध्ये एकदा तुमची कथा घेतल्यावर त्यांनी तुमची मदत घेतली होती का? मॅडम, जवळपास 2020 मध्ये दशमी क्रिएशन्सच्या टीमने माझ्याशी संपर्क केला होता आणि त्यानंतर आमच्या बऱ्याचशा मीटिंग झाल्या आणि बाकी पुढच्या अग्रीमेंट किंवा पुढच्या गोष्टी होत गेल्या. पण एक गोष्ट अशी होती की जेव्हा शूटिंगचं काम सुरू होतं, जेव्हा स्क्रिप्ट रायटिंगचं काम सुरू होतं, जेव्हा त्या टीमला अडचण येत होती त्यावेळेस ते माझ्याशी संपर्क करत होते की आपण यामध्ये काय बदल करू शकतो, किती प्रमाणामध्ये बदल करू शकतो आणि ज्या ज्या गोष्टी त्यांना समजायला अवघड जात होत्या, एखाद्या कुठेतरी ते अडायचे, त्यावेळेस ते मला फोन करून विचारायचे. माझा कहाणी लिहिण्यामध्ये म्हणजे 100% सहभाग नव्हता, पण ज्या ज्या ठिकाणी अडचण यायची, जिथे कुठे त्यांना वाटायचं की आपण हे बदल करू, त्यावेळेस ते संपर्क करायचे. म्हणजे जरी माझा 100% जरी वेबसिरीज बनवण्यामध्ये सहभाग नसेल तरी ज्या ज्या ठिकाणी गरज होती त्यावेळेस त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि ती सुंदर अशी वेबसिरीज बनवलेली आहे.